सन्माननीय सभापती महोदया, सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर यांनी जो प्रश्न उपस्थित केला की आता कुठल्या संपत्तीच्या आधारे तुम्ही कर्ज घेता। महाराष्ट्र वन विभागाच्या अंतर्गत FDCM फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र हे जे कॉर्पोरेशन आहे त्याची महामंडळ त्याची संपत्ती जी निश्चितपणे बँकेला तारण ठेवून त्या तारणाच्या अगेन्स्ट 6,000 कोटी रुपये घेऊन आता बाब असे की वन खात्याचं महत्त्व समजत नाही, परंतु शेवटी पर्यावरणाचा समतोल ठेवण्याकरता ऑक्सिजन निर्मिती करण्याकरता वन खात्यातील लावलेली झाडं किंबहुना शहरी भागामध्ये सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून लावलेली झाडं या झाडांचं महत्त्व ज्या दिवशी कधी म्हणजे ऑक्सिजनला ज्याला म्हणजे मीटर लावला जाईल त्याला त्याचं महत्त्व समजेल। म्हणून माझं म्हणणं असे की हे जे पर्यावरणाचा समतोल ठेवण्याकरता किंवा झाडं लावण्याकरता त्याचं संगोपन करण्याकरता आगीपासून त्याचं चोरांपासून त्याचं संरक्षण करण्याकरता जे कार्यरत असलेले कर्मचारी अधिकारी या लोकांचं जीवनमान उंचावण्याकरता हे धारिष्ट निश्चितपणे केलं जाईल। आणि मी विश्वासाने सांगतो की ज्या दिवशी ते प्रकरण मंत्रिमंडळासमोर अंतिम मंजुरीसाठी जाईल सगळ्या मंत्रिमंडळाचे सर्व मंत्री त्याला पाठिंबा देतील असा माझा विश्वास आहे।